शेतकरी मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही प्रतीक्षा करत होता त्या गोष्टीची आता प्रतीक्षा संपलेली आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख आता जाहीर झाली आहे। लवकरच तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये टाकण्यात येणार आहेत। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये फक्त याच 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। ते 16 जिल्हे कोणते, कोणत्या तारखेला पैसे येणार, संपूर्ण अपडेट पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केली। केंद्र सरकारच्या PM किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकार या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम देते। वर्षभरात 3 हप्त्यामध्ये एकूण 6000 रुपये दिले जातात। हे पैसे थेट DBT पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात। ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे। अनेकांना मागील हप्त्याचा वापर करून कर्जाचा काही भाग फेडला आहे, तर काहींना पिकांसाठी लागणारे साहित्य खरेदी केले। आता 7व्या हप्त्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये अधिकच उत्सुकता आहे। गावागावात चौकात बसलेले शेतकरी विचारत आहेत की का रे पैसे आले का? काही म्हणतात अजून नाही आले पण लवकरच येणार म्हणे, तर काही जण बँकेत जाऊन दररोज पासबुक अपडेट करतायत, कारण पैशाचा वापर ते थेट त्यांच्या दैनंदिन शेतीच्या कामात करणार आहेत। राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 7व्या हप्त्याच्या वितरणासाठी सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेल्या आहेत। बँकांच्या माध्यमातून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची यंत्रणा तपासून पाहिली गेली आहे। जिल्हा प्रशासन, तालुका कार्यालय आणि कृषी सहाय्यक यांनी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करून ती अंतिम टप्प्यात पाठवली गेली आहे। यावेळी विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे की ज्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत किंवा तांत्रिक कारणामुळे पैसे अडकले होते, त्यांना यावेळी रक्कम नक्की मिळणार आहे। या योजनेत हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर शेत असणे गरजेचे आहे। आधार क्रमांक, बँक खात्याशी लिंक असणे, KYC पूर्ण असणे आणि कृषी विभागाच्या पात्र यादीत नाव असणे आवश्यक आहे। जर कोणी नोंदणी केली असूनही नाव यादीत नाही आले तर त्यांना त्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही। पण सरकारने जाहीर केले आहे की पुढील हप्त्यात अशांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू राहील। गेल्या हप्त्यात अनेकांना पैसे वेळेवर मिळाले, पण काहींना तांत्रिक त्रुटी, चुकीचा IFSC कोड, बँक खाते बंद असणे किंवा आधार लिंक नसले त्यामुळे शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही। परंतु यावेळी अशा चुका टाळण्यासाठी अधिक तपासणी करण्यात आली आहे। काही शेतकऱ्यांनी या योजनेतील रक्कम पिकांसाठी लागणारे महागडे बियाणे खरेदी करण्यासाठी वापरली, तर काहींना पावसाअभावी डिझेल पंपांना पाणी पाजण्यासाठी डिझेल खरेदी केले। त्यामुळे या योजनेचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्याला झाला हे स्पष्ट आहे। पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे जमा होतील यावेळेस। त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही दलाल, एजंट किंवा सरकारी कार्यालयात जाऊन पैसे घेण्याची गरज नाही। आपले पासबुक अपडेट करून किंवा मोबाईल बँकिंग ATM द्वारे शिल्लक तपासून रक्कम आली आहे का ते कळेल। ग्रामीण भागातील बँक शाखा आणि CSCS केंद्रावर हप्त्याच्या काळात नेहमीच गर्दी असते, त्यामुळे प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी बँकांना पुरेसा रोकडा साठा ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। यावेळी खरीप हंगामात खताचे दर वाढल्याने आणि पावसाची अनिश्चितता अंदाज असल्यामुळे शेतकरी या हप्त्याकडे आणखी आशेने पाहत आहेत। अनेक शेतकरी म्हणत आहेत की या पैशाने ते कमीत कमी सध्या सुरू असलेले कामे पूर्ण करू शकतील। काहींनी तर बँक कर्जाचा हप्ता भरायचा प्लॅन यावर ठेवला आहे। अफवा आणि सत्य, सध्या सोशल मीडियावर या हप्त्याबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत। काही जण सांगतात की पैसे आधीच आले आहेत, काही जण म्हणतात की महिन्याच्या शेवटी येतील। पण कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की अधिकृत घोषणा फक्त सरकारी वेबसाईटवर, जिल्हा प्रशासन आणि विश्वासार्ह वृत्त माध्यमातूनच केली जाईल। अंतिम आणि खात्रीशीर माहिती। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हा हप्ता कधी मिळणार याची आतुरतेने तुम्ही वाट पाहत आहात हे आम्हाला माहीत आहे। तयारी जोरात सुरू आहे, प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि राज्यभरातील कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम एकाच दिवशी जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाची खात्रीशीर माहिती। पहिल्या टप्प्यात येणारे 16 जिल्हे कोणते? पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नांदेड, अमरावती, रत्नागिरी, सांगली, पालघर, बीड, अहमदनगर, गोंदिया या 16 जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी पैसे येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। धन्यवाद।